महाराष्ट्र में राजनीतिक तापमान बढ़ता जा रहा है। भाजपा को रोकने के लिए उबाटा और मनसे की युति को लेकर विधायक रवि नाना ने अपनी प्रतिक्रियाएं दी है। रवि नाना ने कहा है कि राज्यों में उबाटा की हालत वैसी ही है जैसे घर के बाहर बिखरे हुए पत्थर। उन्होंने कहा कि महाराष्ट्र में सबसे बड़ा विपक्षी दल उबाटा है और अब भाजपा को रोकने के लिए उबाटा और मनसे को मजबूरी में एक साथ आना पड़ रहा है। भाजपा को रोकने के लिए ये दोनों दल एक साथ आ रहे हैं, लेकिन बाला साहेब के हिंदुत्व के विचार अब भी भाजपा में है। उबाटा ने कांग्रेस और राष्ट्रवादी को छोड़कर अब मनसे के साथ युति की है। सेना आणि मनसे हे खऱ्या अर्थानं आज उबाटाची हालत काय झाली आहे राज्यामध्ये। उबाटा हा खऱ्या अर्थानं एखाद्या वरांड्यामध्ये जो हे असते त्याला आपण काय वरांड्याचा जो ज्या ठिकाणी बाकडा बसला असते, बाकडा ठेवला असते, घराच्या बाहेर वरांड्यामध्ये जो बाकडा असते तशा प्रकारची उबाटाची हालत झाली आहे। आज तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सगळ्यात ढ पक्ष म्हटलं तर उबाटा आहे आणि त्या ठिकाणी आजची जी मजबुरी आहे मनसेची आणि उबाटाची जे युती आहे हे यांची मजबुरी आहे आणि त्या मजबुरीला ते एकत्र आणून प्रयत्न करत आहे। कुठेतरी भाजपला थांबवलं पाहिजे, पण एक लक्षात ठेवा बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार हे भाजपामध्ये आहे आणि त्या ठिकाणी उबाटाने कोणाशी युती केली, पहिले काँग्रेस सोबत केली, मग राष्ट्रवादी सोबत केली, आता काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली, राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आणि मनसे सोबत करताय। तर हे सगळं राजकारण जनतेला लक्षात येत आहे की फक्त सत्तेसाठी उद्धव ठाकरे कुठेतरी बेचैन झालेले आहे। त्यांना फक्त कुठेतरी महाराष्ट्राची काही घेणदेण नाही आहे, पण मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंची जी खऱ्या अर्थानं तिजोरी आहे, त्यांची जे रोजची जे इन्कम आहे, जे वन साइड इन्कमिंग जे आहे ते महानगरपालिकेच्या मुंबईच्या महानगरपालिकेला मिळते, ती बंद नाही झाली पाहिजे आणि आपला वसुलीचं काम महानगरपालिका मुंबईच्या माध्यमातून चालत राहिलं पाहिजे। म्हणून ही युती आणि हा संघर्ष चालू आहे।